मेंढी गावच्या लक्ष्मी किसन अण्णा काळे काही कारणामुळे त्यांना पक्षाचं चिन्ह मिळालं नाही. त्यांचं चिन्ह आहे एसी आणि या कमळ आणि एसी या चिन्हावर सर्वांनी या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून या साही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी जपण्याचं कार्य केलं. ते महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माजी राज्यमंत्री आणि आष्टी तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुरेश अण्णा धस अण्णांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. अण्णांच्या समवेत दौंड तालुक्याचे लोकप्रिय कार्यक्षम आमदार प्रत्येक मातीतल्या माणसाला अभिमान वाटला की आपल्या कुटुंबातील आपल्या हक्काचा माणूस या दौंड तालुक्याचा आमदार झाला. सन्माननीय राहुल दादा कुल दादांचं आगमन या ठिकाणी झालंय. सन्माननीय सुरेश अण्णा धस आणि राहुल दादा कुल यांच्या समेत देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचे चेअरमन अर्थात सोनाई उद्योग समूहाचे सर्व सन्माननीय दशरथ दादा माने दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दशरथ दादांच्या समेत पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे नेते मुलुक मैदानी तोप सन्माननीय प्रदीप दादा गारडकर दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचं कार्य केलं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं ज्यांना एक विडाच उचलला ते महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि आष्टी तालुक्याचा खऱ्या अर्थानं स्वाभिमान आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय सुरेश अण्णा धस अण्णांचं आगमन. वडापुरीकर एकदा हात वरती जोरदार टाळी भैयांसाठी. सर्वांना विनंती करतो, सर्वांनी हात वर करा. बाळूमामाच्या नावानं चांग भल, बाळूमामाच्या नावानं चांग भल. आज आपल्या माळवाडी वडापुरी जिल्हा परिषद गटातील उमेदवार आणि तसेच लाखेवाडी काटेगणातील जिल्हा परिषदचे उमेदवार यांच्या कमळापुढील बटन दाबून आपण भरघोस मताने आशीर्वाद द्यावा अशी विनंती करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमचे गुरुवर्य माझे वडीलधारे सुरेश अण्णाजी धस भैयांच्या परवानगीने तसेच सन्माननीय व्यासपीठ वेळेअभावी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आज अण्णा खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यावरती आज सामाजिक आणि राजकीय घडामोडींचा चिखल हा खूप मोठा उभा राहिलेला आहे. आज कसा योगायोग आहे, मागच्या वेळेला मी जिल्हा परिषद सदस्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून उभा असताना माझ्यासाठी आणि सतीश गुट्टू पांढरेसाठी शेवटची सांगता सभा काठीमध्ये अण्णांनीच घेतली होती आणि बाळूमामाचा का आशीर्वाद असाना माझ्या गुट्टू भैयासाठी आज पुन्हा एकदा अण्णा आलेत. शेवटी आपण बघतोय, आपण मन मोठं करतोय आणि बाळूमामाचे संस्कार आहेत की सर्व समाजाला पुढे घेऊन जायचं आणि त्याच आधाराने आम्ही आज त्या संस्काराने पुढे जातोय. आज खऱ्या अर्थाने अण्णा इंदापूर तालुक्यामध्ये घराणेशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष उभा राहिलेला आहे. आज माझ्यासारखा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 3 पिढ्या काम करत असताना माझे आजोबा असतील, माझे वडील असतील, आता मी काम करत होतो आणि त्यामध्ये एकनिष्ठतेचं काय असतं आणि त्यानंतर शेजारीच विलास बापू वाघमोडे गेले 40 वर्ष त्यांनी एकनिष्ठता शंकर भाऊंपासून हर्षवर्धन पाटील साहेबांपर्यंत त्यांच्या पाटील घराण्यासाठी काय योगदान दिलं हे अख्खे उभे इंदापूर तालुक्याला माहिती आहे. आणि ज्या वेळेस तडजोडीचं राजकारण इंदापूर तालुक्याचं पुढे आलं त्यावेळेला सगळे जीवाभावाची माणसं बाजूला ठेवून, जीवाभावाची कार्यकर्ते बाजूला ठेवून आज इंदापूर तालुक्यात एक घराणेशाहीचं नवीन वर्चस्व उभा राहिलं आणि त्यांच्या तडजोडीसाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आज खूप वेगळे वाईट दशेत आम्हाला उभा करण्याचा प्रयत्न ह्या लोकशाहीतील घराण्यातल्या लोकांनी केलेलं आहे, प्रस्थापितांनी केलेलं होतं. अण्णा आज हे जुने
आपले भारतीय जनता पार्टीमध्ये जे सगळे आमचे वडीलधारे आहेत, त्यांनी जर भारतीय जनता पार्टी जर आज टिकून इंदापूर तालुक्यामध्ये ठेवली नसती आणि गारटकर दादांच्या रूपाने आणि प्रवीण भैयांच्या रूपाने आज भारतीय जनता पार्टी जर ह्या तालुक्यात नसती, तर आमच्यासारख्या हर्षवर्धन पाटील साहेबांचे मागचे जे काही जीवाभावाचे कार्यकर्ते असतील, आमच्यासारखे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही जीवाभावाचे एकनिष्ठेचे कार्यकर्ते असतील, ह्यांना आम्हाला घरी बसून संन्यास घेण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. आज आम्हाला म्हणजे अशी तशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची झाली होती. आज आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं. आज आम्हाला कुणीच नव्हतं, म्हणजे ग्रामपंचायतीपासून पार तंटमुक्त अध्यक्ष सदस्य निवडण्यापर्यंत आम्हाला कुणी नव्हतं. आज खरंच हा आधार हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्यासारख्या इंदापूर तालुक्याला खरी गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी उभी राहिली. त्यानिमित्ताने मी भारतीय जनता पार्टीचा मी सर्वांचा आभार पहिल्यांदा व्यक्त करतो. आज हे वडापुरी माळवाडी मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आमच्यासारख्याला 2 महिन्याआधी प्रामाणिक काम करण्यासाठी तयारी करायला लावली. प्रस्थापितांनी करायला लावली, तालुक्याच्या कुटुंब प्रमुखांनी करायला लावली. आम्ही काम करत राहिलो. आम्ही त्यांना प्रामाणिक आधी विचारलं, तर तुमची काय अडचण असेल तर थांबतो. नाही आमची काही अडचण नाही, तुला माझी 100% मदत, तू कामाला लाग, तू स्टँडिंग आहे. आपल्याला उचल्या उमेदवाराला विश्वासात घ्यावा लागेल. हे शब्द माझे नाहीत, आदरणीय अजितदादांचे. त्यांना लय राग येतोय आजकाल. आयात आयात आयात. आता सराटीत माझी जमीन असली म्हणून आता मी ग्रामपंचायतीला उभं राहायचं का तिथं जाऊन? आज अशा पद्धतीची टीका मागं करतायत. आज त्यांना आम्ही प्रामाणिक विचारलं, बाबा तुमची काय इच्छा असेल, माझे वडील म्हणतायत जर तुम्ही जर उभा राहत असाल तर मी शिफारस करतो, अभिजितला खाली थांबवतो. अभिजितला आम्ही उभा करत नाही. नाही तात्या, मला विधान परिषदेचा शब्द दिलेला आहे. मला हे फसवण्याचा ह्यांचा डाव आहे आणि मुद्दाहून मला उभा राहा म्हणतात. मला काय उभा राहायचं नाही, आम्ही खरंच उभा नाही बरं का राहणार. मग तुम्ही नाही उभा राहणार म्हणल्यानंतर साधं गणित आहे. माझे वडील म्हणतायत तुम्ही उभा राहत नसाल तर मग अभिजित मतदारसंघात फिरायला चालू करू दे का, आशीर्वाद घ्यायला चालू करू दे का? आणि तुम्ही म्हणत असाल तर पक्षाला तिकीट मागतो. नाही मागा, आमचं काय नाही. आता मग मागायला सांगायचं, काम बी करायला सांगायचं, प्रामाणिक काम करायचं, तुमची आज्ञा पाळायची, तुमच्या पायावर डोकं ठेवून दोघांच्या. आम्ही इंदापूर मतदारसंघातील माळवाडी वडापुरीतील प्रत्येक उमरा घरी जायचं, प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या घरी जाऊन पायावर डोकं ठेवून एकच विश्वास द्यायचा की बाबा मला उद्या तुम्ही आशीर्वाद दिला, निवडून दिला तर तुमच्या पायाखालची कपाळाला लावून मी तुमचं सेवा करत राहील. अण्णा आमचं ह्याच्या आधी एकच चुकलं. आम्ही प्रामाणिक लोकांची सेवा करत राहिलो, प्रामाणिक गोरगरिबांच्या सुखदुःखात राहिलो. ही आमची चूक. प्रामाणिक आम्ही बांधापर्यंत प्रश्न जाऊन सोडवण्याचा प्रयत्न केला, ही आमची चूक. वैयक्तिक लाभाची कामं निस्वार्थ मनाने केली, हे आमची चूक. गावागावात रस्ते, मंदिराचे सभामंडप असतील, हे आमची चूक. आम्ही टक्केवारी नाही घेतली, हे आमची चूक. आणि तुम्ही सर्वांनी, प्रत्येक, माझा माळी समाज असेल, माझा धनगर समाज असेल, माझा मातंग समाज असेल, माझा बौद्ध समाज असेल, माझा रामोशी समाज असेल, सर्वच घटकातील अल्पसंख्याक माझा मुस्लिम बांधव असेल, हे मतदारसंघातील माझ्या सगळ्या समाजातील गोरगरीब सामान्य जनतेने, भोळ्या भाबड्या जनतेने आणि गावागावातल्या विचारानंतर तुम्ही एकच सर्वांनी चूक केली. अभिजित तांबिले खरंच चांगला माणूस आहे, तुम्ही ह्याला जिल्हा परिषदला निवडून देण्यासाठी तिकीट द्या, ही तुम्ही म्हणली. ही सगळ्यात मोठी चूक झाली, म्हणून माझी अशी वाट लागली. ही सगळी आता तुम्ही आता ऐकलेले, गावागावात जाऊन मी बोललेलो. वेळ कमी, काय अन्याय झाले तुम्हाला माहिती आहे. 20 तारखेला शेवटच्या दिवशी अण्णा 20/1/2026 21ला फॉर्म भरायचा होता. सकाळी 7 वाजता आम्ही अजितदादांच्या स्वर्गीय दादा यांच्या घरी आम्ही सहयोगला गेलो होतो. माझे वडील आहेत आता चालेल, राजेंद्र तात्या तांबिले, आम्ही दोघं सोबत होतो. दादांना आम्ही ही गोष्ट सांगितली 7:24 की
की 2 महिन्यापासून ह्यांनी आम्हाला असा विश्वास दिला, तयारीला लागायला सांगितलं, ह्यांना पण विचारलं, त्यांना पण विचारलं, त्यांची काही अडचण नाही सांगितली, आणि आज तोंडावर आल्यानंतर तडजोडीचं सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या ह्यांच्या, की लगेच आम्हाला थांबवायचं आणि लगेच असं असं का? मग आम्हाला आधी कष्ट का घ्यायला लावले? बरं, हेच कष्ट आम्ही त्यांच्यासाठी घेतले असते, ते जर म्हणले असते थांब, काही गणित वेगळे आहेत, आपल्याला असं नाही असं करायचंय, आम्ही आनंदाने बापलेकांनी स्वीकारलं असतं. जे आज कुटुंबासाठी आम्ही निस्वार्थपणाने कुठला जात पंथ धर्म न बघता आज खांद्यावर घ्यायचं, आज आम्ही जबाबदारी घेतली, तीच जबाबदारी तुमच्यासाठी घेतली असती. काय चुकलं आमचं? दादांना ही गोष्ट पटली. दादाने दुसऱ्या मिनिटाला फोन लावला, अण्णा स्पीकर ऑन केला, जाहीर सांगतो, दादांनी स्पीकर ऑन केला, आम्ही शेजारीच आहे बापलेक, अरे टिंब टिंब, राजेंद्र तांबिले आणि अभिजित तांबिले येऊन गेले, आम्ही शेजारीच बसलोय. हे सगळे शब्द खरे आहेत. बाळूमामाचा भंडार किशात आहे, बाहेर काढून बोलतो, अजून अजून हातात आहे, खोटं बोलणार नाही. आभी खूप चांगला मुलगा आहे, आभीचं खूप चांगलं काम आहे. आपण जो सर्वे केलाय त्यामध्ये 1 नंबरला त्याचं नाव आहे, मेरिट मधला मुलगा आहे. जर असं असेल तर उचला उमेदवार कशाला देतो? नाही दादा, आपल्याला अभिजित तांबेलेला तिकीटच द्यायचं नाही, आपल्याला ह्यांना तिकीट द्यायचं जे आता समोरचे उमेदवार आहेत. अरे ठीक आहे, स्थानिक लोक म्हणतात उचला उमेदवार नको, तिथं डॉक्टर शशिकांत आहेत, ते पण इच्छुक आहेत, सगळेजण म्हणतात स्थानिकला प्राधान्य द्या. आणि तिथं जर असताना जर कोणी पर्याय नसता तर ठीक होता, आपण त्यांना उचला उमेदवार म्हणून दिलं असतं. नाही 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 नाही, आपल्याला त्यांना द्यायचंच नाही. मी जबाबदारी घेतो ह्यांना निवडून आणण्याची, आणि मी तालुक्याचा प्रमुख आहे, मी मंत्री. असं म्हणल्यानंतर दादांना काही मर्यादा पडल्या, समजून घेतलं. काही गोष्टी अजून थोड्या बोलल्या, नंतर फोन कट केला, वेळेअभावी मी जास्त काही बोलत नाही. आणि दादांनी प्रामाणिक सांगितलं, माझी मनापासून इच्छा असताना मला काही मर्यादा आहेत, हे आजी माझी आणि हे तिसरे एकत्र आल्यामुळं ह्यांनीच ठरवलं, ह्यांनीच सगळं केलं. आता इंदापूर तालुक्याचं ह्यांनीच सगळं ह्या गोष्टी असं असं आहे. आणि मला समजून घ्या, माझी इच्छा असताना मला आता म्हणजे हे होते. मग माझे वडील म्हणले तुम्हाला मर्यादा आहे तर आम्ही काय करायचं आता? आम्हाला तर मग खूप वाईट वागणूक मिळेल हो खाली. आता आम्ही तुमच्याकडे बघून सगळे सहन करत होतो, आज तुम्हीच एकमेव आधार होता. राजेंद्र ठीक आहे, मला सगळं समजतंय, तुम्ही खूप चांगलं माझ्यासाठी आहात, माझं तुमच्यावर लक्ष आहे, आणि तुम्ही स्थानिकला काही जरी तुम्ही विचार केला तरी हा अजित पवार तुमच्या सोबत आहे, असे दादांचे वाक्य. मग आम्ही समजून घेतलं, मी पाया पडलो, दादा म्हणले शुभेच्छा तुला, आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला परत. आमचं पालक तत्व सुरेश अण्णा धसनी घेतल्यानंतर आमचं पालक तत्व राहुल दादा कोल्हे घेतलं, आणि मग आम्ही पुढचा विचार केला. सीएम साहेबांचा विश्वास दिला, आणि मग आम्ही हे विचार केला, कारण आम्हाला वाटच नव्हती बांध फुटायचं होतं. तुम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्या, आणि त्यानंतर काम करत असताना ह्यांनी काय सांगितलं, शेवटचं बोलतो, ज्योतिबा महाराजांचं बी गुलाल आहे हातात, खंडोबा रायाचा आपल्या बाळूमामाचा बी भंडारा आहे. थांबा जरा, डेवचू नका संजू भाऊ, राष्ट्रवादी काँग्रेसची सवय बंद करा आता. मग होतं तेच म्हणलं, आपल्याला त्रास झालाय दोघांनाही, तालुक्यातून ना, पक्षाचा नाही. ह्या गोष्टी अशा, हे काय म्हणतात, गुलाल घेऊन ह्यांनी आम्हाला काय सांगितलं, घरी बोलवलं, गुलाल दिला, हातात घेतला. अहो गुलालाची व्याख्या ही तुम्ही पूर्ण करा ना, विश्लेषण करा ना. तुम्ही अर्धा अर्ध काय बोलताय? कळू दे मतदारसंघाला, माझ्या वडिलांनी गुलाल हातात का घेतला. 20
तारखेला संध्याकाळी 5 वाजता ज्यावेळेस ह्यांचं जाहीर झालं, त्याच्या आधी भरणेवाडीत बी आम्ही जाऊन भेटून आलो, ही व्यथा सांगितली, दादांचा आम्ही फोन ऐकला, त्यांनाही समजलं आणि त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मग आतापर्यंत ह्यांना उत्तर द्यायचं होतं, बाळूमामाचं भांडारा हातात घेऊनच उत्तर द्यायचं, का दिलं नाही? ह्या गोष्टी मी 8 दिवस झाले ह्याच गोष्टी बोलत आलो. माझ्या वडिलांनी गुलाल का उचलला ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. काय म्हणतात हे? आम्हाला घरी बोलवलं. आम्हाला घरी नाही बोलवलं, तुम्ही आमच्या घरी आला. माझ्या वडिलांना सांगितलं की माझा असं असं आता उभा आहे, तुम्ही शांत, असं असं आहे, असं असं आहे, असं असं. आम्ही समजून घेतलं, पण त्यांना असा प्रश्न पडला की आम्ही अपक्ष उभा राहील, पुढे जाईल. त्यांचे सहकारी अशोक भाऊ घुगरे ते काय खोड्या करतील, किंवा त्यांना असा गैरसमज की माझे वडील त्यांना काहीतरी सांगतील आणि इथं काहीतरी चुकीचं घडा घुमडी व्हायला चालू होतील आणि मागे राहतील. आम्ही खंजीर खुपसणारी बाहुबलीतले नाहीत हो. वडिलांनी गुलाल घेऊन एकच सांगितलं, तुमचा पूर्ण गैरसमज काढा, माझा मुलगा तुमच्या मुलाच्या विरोधात उभा राहणार नाही. त्याचा गुलाल हातात घेतला. जो कोणी माझ्या जवळचे सहकारी असतील, ज्यांनी कोणी काय त्यांचा काही निर्णय त्यांनी घेतला चुकीचा, तर माझ्यावर नाव घेऊ नका, त्यात माझा काही संबंध नसेल. त्याविषयीचा वडिलांनी ज्योतिबाचा गुलाल घेतला. मग मला आज सांगा, मी त्यांच्या मुलाच्या विरोधात उभा आहे का? उमेदवारी घेतली का? तत्व काय असतात आम्हाला माहिती नाही. भारतीय जनता पार्टी आम्हाला मदती उभा राहावा बी फॉर्म देत होती, आम्ही नाही घेतला का? तर गुलाल हातात घेतला होता माझ्या वडिलांनी. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत होते, वडील आपल्याला आता उभा राहायचं नाही, आपण गुलाल हातात घेतलाय, गुलाल. आणि त्यांच्याच मुलांनी बाळूमामाचा भंडारा हातात घेतलेला आहे. त्यामुळे खोटं बोलू नका. खोटं बोलायचे आमची अवलाद नाही, वडिलाचे आम्हाला काही तसे संस्कार नाहीत. आणि महाग थट्टा करताय देवाच्या नावाने आणि म्हणतात पाप, आम्ही पाप करतो देवाचं. अरे पाप कुणाला पाप आम्हाला आम्हाला पाप करायचं कळत नाही, म्हणून प्रामाणिक इथं भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर समोर येऊन आम्ही ह्या उमेदवारांना खांद्यावर घेऊन नाचायला लागलोय. आणि ह्यांच्या अंगावर गुलालच पडला पाहिजे असं बोलू नका. माग जे आहे ते समोरनच, मागणं कधीच नाही. त्यामुळं मी मनापासून हात जोडून विनंती करतो. माझी तळमळ काय सगळ्यांना कळलं, अण्णांना ही व्यथा माहिती आहे. अण्णांनी माझं सगळं पाहिलं. अण्णांनी त्याच रात्री मला फोन केला होता, अभि मी पण माझ्या डोळ्यात पानं आले रे, तू एवढा प्रामाणिक मुलगा आहेस, मला माहित नव्हतं तुझे एवढे हाल झाले. ते अण्णांनी मला वैयक्तिक, अण्णांचे कौटुंबिक संबंध आहेत. सागर अण्णांचा धाकटा मुलगा, मी रोज असतो. 2008 पासून आमची मैत्रीण, अण्णांची कौटुंबिक संबंध. अण्णाला वाईट वाटलं. अशी गोष्ट आहे म्हणून मी हात जोडून विनंती करतो की खरंच इंदापूर तालुक्याच्या जनतेला माझी विनंती आहे, सत्याच्या बाजूने उभा राहा, घराणेशाहीच्या बाजूने उभा राहून आपलं वाटोळं करून घेऊ नका. प्रस्थापितांच्या गुलामगिरीमध्ये राहू नका. आज आम्हाला तत्वात आमच्या नाही, रक्तात नाही गुलामगिरी वागणूक, म्हणून 3 पिढ्यांचे संबंध आम्ही स्वर्गीय दादांचे सोडले हो. दादा आम्ही पक्ष सोडला आणि 15 तासांनी दादाने जग सोडला. अजित इतकं आम्हाला दुर्दैव कुठंच नाही. तुम्हाला बी नाही ना आम्हाला बी नाही. आणि दादांच्या नावाने मतं मागतात. त्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे, दादाला खोटं कधी आवडत नव्हतं. दादाच म्हणले उचला उमेदवार कशाला, म्हणून ह्याच उचला उमेदवाराला माघारी पाठवा एवढं सांगतो. आणि इंदापूर तालुक्यातील 24 उमेदवार कमळावरती, कमळ हे बटन दाबून सगळ्यांना आपण भरघोस मतं निवडून द्यावं एवढंच हात जोडतो आणि मी थांबतो. धन्यवाद भैया. यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत
मनासारखा राजा आणि राजासारखं मन असणारे व्यक्तिमत्व इंदापूर तालुक्याचं उद्याचं भविष्य सन्माननीय प्रवीण भैया बोलताय. भैयांसाठी दोन्ही हात वरती, जोरदार टाळी आपल्या भैयांसाठी. नमस्कार. आज आपल्या वडापुरी या गावी श्रीनाथाच्या आशीर्वादानं पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या निमित्ताने उपस्थित असलेले तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, विद्यमान आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश अण्णा धस, आदरणीय प्रदीपदादा गारटकर, आदरणीय सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथदादा माने, पुण्यावरून आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिलीपराव वेडे पाटील, नवनाथजी पडळकर साहेब व सर्व सन्माननीय व्यासपीठ. खरं तर एक 5-6 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठी अशी दुःखद घटना घडली. 28 तारखेला राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती निधन झालं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय अजितदादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली, आदरांजली वाहतो आणि माझ्या वाणी सुरुवात करतो. बांधवांनो, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद सदस्य व 16 पंचायत समिती सदस्य या इंदापूर तालुक्यामध्ये कमळ या चिन्हावरती या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांना आपण निवडून द्या अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या समोर इथं विनंती करण्यासाठी आलेलो आहे. आपल्या शेजारीच आपला मतदारसंघ असणारा काठे लाकेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघ, तिथून जिल्हा परिषदेचे उमेदवार आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आदरणीय विलास बापू वाघमोडे हे या ठिकाणी लोकप्रिय उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. दुसरे लोकप्रिय उमेदवार ॲडव्होकेट पंचायत समितीचे ॲडव्होकेट शशिकांतजी शेंडे साहेब हे या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत. तिसरे लाखेवाडी गाण्याचे पंचायत समितीचे उमेदवार सौ लक्ष्मीताई किसन अण्णा काळे, त्यांचं एसी चिन्ह आहे. एसी म्हणजे काय, गार गार करतं, एकदम गार गार. त्याचबरोबर माळवाडी वडापुरीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार, तरुणांचा एक लाडका सतीशजी गोटू पांढरे आपल्या समोर या ठिकाणी अभिवादन केलं. दुसरे उमेदवार माळवाडी पंचायत समिती गणातून सौ वैशालीताई पांडुरंग त्या मारकट हे या ठिकाणी उभे आहेत. तिसरे उमेदवार वडापुरी गणातून श्रीमती शारदाबाई मारुतराव देशमुख या आमच्या आई समान माता या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत. व याचबरोबर इतर जिल्हा परिषद गटाचे सर्व जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार या सगळ्यांचं चिन्ह कमळ आहे. हे कमळ असं फुलवा की परत ना कुणी नाद नाही केला पाहिजे आपल्या भारतीय जनता पार्टीचा. आदरणीय अण्णा, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती. आणि जेव्हा या कार्यकर्त्यांची निवडणूक जाहीर झाली तेव्हा या इंदापूर तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी घडलं. जेव्हा कार्यकर्त्यांसाठी लढण्याची वेळ या रणांगणावरती आली तेव्हा काही जणांनी रणांगण सोडून या ठिकाणी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आणि एकत्र येण्याचा निर्णय कशासाठी घेतला हे मला स्वतःला बी काही कळलं नाही, मला वाटतं इंदापूर तालुक्यातल्या जनतेला बी काही कळलं नसेल. खरं का खोटं आहे? एक झाले आणि सांगायला असे लागले की आता आम्ही सगळी मंडळी एक झालोय, सगळे पक्ष एक झालोय, आम्हाला प्रचार करायची गरज नाही. बांधवांनो, असे जर बोलायला लागले तर हे अहंकारी भाषा आणि हा इंदापूर तालुक्यातील जनतेचा अपमान आहे का नाही
आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार सर्व इंदापूर तालुक्यामध्ये गावामध्ये घरोघरी जाऊन सगळ्या मतदारांचे पाय धरले, प्रचार केला, गावोगावी जाऊन विनंती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बांधवांना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केले. काही सहकाऱ्यांनी असं सांगायला लागले की आता आपले 24च्या 24 उमेदवार निवडून आलेतच. अहो, हा अधिकार आपला नाही, हा अधिकार समोर बसलेल्या जनतेचा आहे. कुणाला निवडून द्यायचं हा अधिकार जनतेचा असतो आणि निश्चितच येणाऱ्या 7 तारखेला ही जनता या ठिकाणी बांधवांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. हा इंदापूर तालुक्यातील जो काही राजकीय तह झाला अण्णा, हा राजकीय तह ते म्हणले आम्ही विकासासाठी केला, पण माझं असं वैयक्तिक असं म्हणणं आहे की हा अण्णा वैयक्तिक तह विकासासाठी त्यांनी नाही केला, तर स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांसाठी त्यांनी तह केला. मान्य. आणि ही जनता येणाऱ्या 7 तारखेला मतपेटीतून 100% दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपले सगळे उमेदवार शेतकरी पुत्र आहेत, शेतकऱ्यांची लेकरं आहेत, माता भगिनी आहेत. आज इथं विलास बापू या ठिकाणी उभं राहिले. आज मला सांगा, 35 ते 40 वर्ष झालं आदरणीय बापूंनी या परिसरामध्ये सेवा केली. बापूंना सुद्धा बांधवांना या ठिकाणी सोडून दिलं. आज अभिजित भैया इथं बोलत होते, आदरणीय राजेंद्र तात्या तांबीला इथं बसलेत. यांनी चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये त्यांचं काम आहे, त्यांनाही सोडून दिलं. इथं पलीकडं सतीश पांढरे ते पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत होते. चटया उचलून खुर्च्या टाकू कार्यक्रम घेऊ सतीश रावायचं आता काय कंबर दुखायला लागली, त्यांना सुद्धा बाजूला काढलं. दुसरं तुम्ही खालच्या साईडला आला तिथं वसंत आबा मोहोळकर, त्यांना या ठिकाणी खाली बसवण्यात आलं आणि स्वतःच्या घरामध्येच उमेदवारी घेतली. इथं बावड्यामध्ये काय प्रकार केला तेही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ह्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं सोडून खाली बसवलं. आज या परिसरामध्ये गोरख आदलिंग म्हणून उमेदवार आहेत पंचायत समितीचे निमगावला. बांधवांनो, ऊस तोडणारा मनुष्य, अण्णा पान खुडाय जाणारे मनुष्य, ते भारतीय जनता पार्टीचे ते आज उमेदवार आहेत बांधवांनो. आणि मला आवर्जून सांगायचं आहे की ही भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन सगळ्याला न्याय द्यायची भूमिका आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखालील आशीर्वादानं ही भारतीय जनता पार्टीच करू शकते. काही लोक अशी म्हणतात की इलेक्शन होईल 7 तारखेला, गारटकर दादा बोलतीलच त्या विषयावरती. नंतर परत तुम्हाला कोण आहे? आम्हीच आहे. तुम्हाला पोलीस स्टेशनची अडचण आली तरी कोणाकडे जाणार तुम्ही? तुम्ही महसूलची अडचण आली तर कोणाकडे जाणार तुम्ही? लाईटची ऊर्जा खात्याची अडचण आली कोणाकडे जाणार तुम्ही? असे ते म्हणत होते. लाईव्ह वर ब्रॉडकास्ट वरती अनेक लोकांनी भाषणं पाहिली, परंतु असं बोलणं म्हणजे इनडायरेक्ट धमकी दिल्यासारखं बोलणं आहे. आणि ती माझी विनंती आहे की असं इंदापूर तालुक्याच्या जनतेला आपण बोललं नाही पाहिजे. शेवटी या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. या राज्यामध्ये मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आहेत, त्यांच्याकडे ऊर्जा खातं आहे. मुख्यमंत्री असल्यानंतर पूर्ण सरकारच ते आहेत. महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब आहेत. दौंडचे लोकप्रिय आमदार राहुल दादा कुल आहेत. कित्येक नेते मंडळी या ठिकाणी काल ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे या ठिकाणी आले होते. त्यांनी सांगितलं काल भाषणामध्ये आदरणीय जया भाऊंनी की तुम्ही भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या, मी त्या झेडपी सदस्याला 21 कोटी रुपयाचा निधी देतो. ही सोपं नाहीये. ग्रामविकास मंत्री हे आपल्याला आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये येऊन जर बोलत असतील तर बांधवांनो, तुम्ही जर सेवा करायची संधी दिली
तर भारतीय जनता पार्टी किती चांगल्या पद्धतीने विकास कामं करू शकते. दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार, माझे मार्गदर्शक आदरणीय राहुल दादा कुल यांचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करावं. खरं तर दौंड तालुक्याचा स्वाभिमान, दौंड तालुक्याचे लोकप्रिय कार्यक्षम आमदार सन्माननीय राहुल दादांचं आगमन झालं. वडापुरीकर एकदा दोन्ही हात वरती राहुल दादांसाठी जोरदार टाळी. मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण स्थानपन्न व्हायचं आहे. मी प्रवीण भैयांना विनंती करतोय, आपण आपलं मनोगत पूर्ण करायचं आहे. सन्माननीय प्रवीण भैया माने. बांधकाम खातं शिवेंद्र बाबांकडे आहे, पर्यावरण खातं आदरणीय पंकजताईंकडे आहे. त्यामुळे अर्थात सरकारच आपल्या बरोबर असल्यानंतर या इंदापूर तालुक्यामध्ये प्रलंबित राहिलेली कामं या ठिकाणी आपण सगळी मंडळी या ठिकाणी बांधवांनो प्रामाणिकपणे या ठिकाणी करू शकतो. या परिसरामध्ये मी सुद्धा पाठीमागच्या टर्ममध्ये आदरणीय अण्णा जिल्हा परिषद सदस्य होतो, बांधकाम खात्यात सभापती होतो राहुल दादा. त्यावेळेस 253 कोटी रुपयाचा निधी हे आम्ही या ठिकाणी या आपल्या तालुक्यामध्ये खिचून आणू शकलो. या परिसरातली आपण काय काय कामं करू शकतो बांधवांनो, जे खासदार महोदय करू शकत नाहीत, आमदार महोदय करू शकत नाहीत, ती कामं आपल्या गावातील हे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य बांधवांनो करू शकतात. त्यामध्ये बंधारे असतील, शाळा असतील, हैमास दिवे असतील, रस्ते असतील, स्मशानभूमी असेल किंवा अंगणवाडी असेल, मंदिर असेल, डिजिटल क्लासरूम असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, ही सगळी कामं आपल्याला घरोघरी गावापर्यंत पोहोचवण्याचं काम हे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य बांधवांनो करत असतात. तुम्ही फक्त एकदा, तुम्ही सगळ्यांना संधी दिली. तुम्ही 20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी दिली, तुम्ही 40 वर्ष काँग्रेस पक्षाला संधी दिली. बांधवांनो, तुम्ही 5 वर्ष फक्त भारतीय जनता पार्टीला संधी द्या. हे सगळे उमेदवार तुमचे सेवक म्हणून बांधवांनो या ठिकाणी काम करतील. आणि दुसरी एक ऐतिहासिक घटना अशी या ठिकाणी या इंदापूर तालुक्यामध्ये राहुल दादा आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी तो निर्णय घेतला. या इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये आदरणीय सुरेशांना भारतीय जनता पार्टीनं या अगोदर कधी ना कुठल्याच पक्षानं जिल्हा परिषदेला ना पंचायत समितीला कधीच मुस्लिम बांधवांना संधी दिली नव्हती. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीनं पंचायत समितीला बावडा गणातून मुस्लिम बांधवांना या ठिकाणी माझ्या बहिणीला संधी दिली. हे कधीच नव्हतं दिलं. ही सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे. जेव्हा मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंना या ठिकाणी सह्याद्रीवरती आम्ही भेटायला गेलो, तेव्हा मी आदरणीय देवा भाऊंना सांगितलं, भाऊ की आता अशी सगळे पक्ष एक झालेत आणि आपल्याला भारतीय जनता पार्टीला समोर या ठिकाणी पॅनल उभा करावा लागेल. त्यांनी सांगितलं, प्रवीण तुम्ही सगळी मिळून एक चांगल्या पद्धतीने भक्कम पर्याय हा इंदापूर तालुक्याला आपण द्या आणि जनतेला आवाहन करा की आपण जर तो पॅनल पूर्ण निवडून दिला तर ह्या इंदापूर तालुक्यातली विकासाची जबाबदारी माझी. हा शब्द आदरणीय देवाभाऊंनी बांधवांना आपल्याला दिलेला आहे. म्हणून माझी विनंती करायची आहे, सगळ्या या इंदापूर तालुक्यातील जनतेला नम्र आवाहन करायचं आहे. हे सगळी लोक शेतकऱ्याची पुत्र आहेत, अतिशय आपल्यातली आहेत. आपले भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार जसं गोटूभाऊ असतील, विलास बापू असतील, तुम्हाला कुठंही चहाच्या टपरीवर सुद्धा चहा पाजून काम करणारे हे उमेदवार आहेत. पंचायत समिती सदस्य असू द्या, आपल्याला रानावनात उसाच्या कटावरती सुद्धा उभा राहून ती काम करणारे हे आपले उमेदवार आहेत. ह्यांची उपलब्धता सहज आहे. तुम्ही काळ्या रात्रीचं ह्यांना फोन करू शकता, ह्यांना मदत मागू शकता. काय अडचण आली तर ते तुमच्या पाठीमागं बांधवांनो काळ्या रात्री सुद्धा उभं राहतील आणि आपण सगळी भारतीय जनता पक्ष हा तुमच्या बरोबर पाठीमागं नाही, तुमच्या पुढे उभा राहील. हे सुद्धा वचन आज या सभेतून बांधवांनो मी तुम्हाला देतो. आज या वडापुरीमध्ये बरीच विकासाची कामं करत असताना वडापुरी, अवसरी, सुरवड पाणी पुरवठा योजना या ठिकाणी उजनीवरून आहे. परंतु या पाणी पुरवठ्याच्या योजनेला अनेक अडचणी या ठिकाणी सातत्यानं लेकरं हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, त्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये वाढ होते का नाही
हे पाहणं सुद्धा जबाबदारी उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्य आहे. याच्यासाठी तुम्हाला झेडपी आणि पंचायत समिती व्हायची, सदस्य व्हायचं. पण याच्यामध्ये काय व्हायला लागलंय, शिरकाव व्हायला लागला गुत्तेदारांचा. कशात तुमच्या इकडे आहे का नाही मला माहित नाही बरं का. कॉन्ट्रॅक्टर जिल्हा परिषदेला उभा राहिला. कॉन्ट्रॅक्टर जिल्हा परिषदला जर उभे राहिले तर हे एमबी टेंडर आणि एमबी टेंडर घेऊन जाणारी माणसं सार्वजनिक स्वरूपाची कामं काय सांगणार. नाही लक्ष राहत त्यांचं, आरोग्य खात्याकडे लक्ष राहत नाही, शिक्षणाकडे लक्ष राहत नाही. ऑनलाईन बदल्या झाल्यामुळं शिक्षक बी आता तुम्हाला घाबरत नाही. जिल्हा परिषद सदस्याला धक्का देऊन जाते, तेरे हात में मेरा कुछ भी नहीं रहा है. चला जा. अशी अवस्था त्यांची त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून माझी विनंती आहे, विकास हे ते होत राहील माने दादा, तर राहुल दादा आहे विकास करायला. इकडे मुख्यमंत्री आहे, सगळ्यांचं सगळं ऐकतात, सगळ्यांची कामं करतात. एक सुसंस्कृत आणि अतिशय चांगला माणूस या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभलाय. सगळ्यांची गाराणं ऐकण्याची मानसिकता त्या माणसाची आहे. काही जण तर इतके कानात बोलत आहेत, आम्ही म्हणतो अरे हे अर्धा किलो थुकतोय का काय हे सगळं. तरी मी ते गडी काहीच म्हणत नाही, नुसतं हाच म्हणते, नुसतं हसते. त्याला वाटतं माझं एवढं ऐकून घेतोय म्हणजे हे जरा असं दिसतंय. त्याला काय माहिती हे नाही पकाटे. असं हे पकाट माणूस आहे. आणि विसातल्या पट्ट्यातले लोक आहेत ना आपण. अहो 5% वरती इथेनॉल कधी मिसळण्याचा ह्यांनी निर्णय घेतला नाही. मग होत तेव्हा मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते, त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 1% सुद्धा वाढवण्याचा निर्णय घेतला नाही. 22% इथेनॉल पेट्रोल मध्ये मिसळण्याचा निर्णय मोदी साहेबांनी घेतला. मग उसावाल्या शेतकऱ्याला आता मत द्यायला काय हरकत आहे. इकडल्या भागात मत द्यायला अडचण नाही ना, द्यायला पाहिजे. कारण त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळं आमच्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये 2 रुपये का होणार 100 रुपये 50 रुपये वाढणार आहे. मग असे निर्णय घेणाऱ्या माणसांच्या पाठीमागे राहायचं नाही तर मग कुणाच्या पाठीमागे राहायचं, असा विचार आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केला पाहिजे. जिल्ह्यामध्ये पूर्वी राहुल दादा आमचे एकटेच होते आणि तिकडं खडक वाचलेले एक आमदार होते. हा आणि आता बघा थोपटे साहेब तुमच्या पक्षामध्ये आले, आदरणीय संजय जगताप साहेब तुमच्या पक्षामध्ये आले, पाचुनकर आले, पोपटराव गावडे साहेब माझे आमदार. एवढ्या वर्ष त्यांनी अतिशय इमानेद्वारे सेवा केली. त्यांच्या पोराला सुद्धा म्हणले तुला बी तिकीट नाही, मग ते बी रागावले, ते बी आमच्याकडे आले. मग आता एंटायर असा जर सगळीकडे विचार केला तर एकंदरीत भाजपाची शक्ती वाढलेली आहे, कमी नाही झालेली, शक्ती वाढलेली आहे. त्याच्यामुळं 100% जिल्हा परिषद सुद्धा या जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांना साथ म्हणून समर्थन म्हणून जे काही आपल्याला, मी म्हणत नाही आमचे सगळेच्या सगळे सीट निवडून येणार, भाषण तर तसंच हाणावं लागतं, ठणकोड हाणावं लागतं बरं का. काही उमेदवार असते त्या गावात फुली पडत नाही त्यांना, पण तरी बी गप्पा लय जोरात हाणतात. तसं राजकारणामध्ये म्हणावं लागतं आमचे सर्व सीट निवडून येणार. मला माहिती सगळे नाही यायचे, पण अर्धे का व्हायना येते, काही का व्हायना येणार. तुम्ही भाजपला 5,000ची भाजप समजायचे, तसे नाही. यावेळेस बघा मत किती वाढते, ती मतही वाढते ना काही निवडून बी येते बरं का. त्याच्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळं आता हे प्रचार संपतोय आपला. उद्याचा दिवस आहे
आणखी एक दिवस लोकांना विनंती करायची, पाया पडायचं, जेवढं काही करता येईल. विलास बापू म्हणले ना मला आणखी जायचंय, एखादी कॉर्नर बैठका वगैरे असतील त्यांचे, ते जातील. जा, लोकांना विनंती करा आणि आम्हाला मते द्या म्हणा. बाबासाहेबांनी दिलेलं हे अस्त्र तुम्ही अत्यंत चांगलं वापरा, एवढीच विनम्र विनंती करतो. आणि आपल्या सर्वांच्या समोर मी आलोय, आपल्याला विनम्र विनंती करतो की आमचे इंदापूरमध्ये हे माळापुरीचे, माळवाडी, वडापुरी सह सर्व जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणात सर्व उमेदवारांना आपलं बहुमोल असं, अनमोल असं मत देऊन त्यांना पुढची 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी तुम्ही द्या. मी उमेदवारांना एकच विनंती करतो की मायबाप मतदार राजा तुम्हाला मत देतो म्हणजे मन देतो, मन स्वतःचं मन दिलेलं असतं. ते जे मन तो मायबाप मतदार राजा आपल्याला देतो ना, त्याचं मन पुढची 5 वर्ष सांभाळण्याचं काम तुम्हाला करायचंय. त्याच्या मनाला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे याची प्रामाणिक काळजी घ्या. आणि या सर्व उमेदवारांना, 23 उमेदवारांना कमळ चिन्हावर आणि 1 उमेदवाराला एसीवर आपलं बहुमल असं, अनमोल असं मत द्या अशी विनंती करतो. हात जोडून पाया पडून आपल्याला विनंती करतो, आपण सर्वजण माझ्या विनंतीचा मान राखाल अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.